श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या आयुष्यातील संकट दूर करणारे आणि तुला भरभराटीने भरणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्या मनावर याचा शुभ परिणाम होईल आणि तू हळूच ते कार्य करण्यास पुढे सरकशील ज्या भीतीमुळे आज तू थांबलेला आहे. कित्येक जण तुला थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कुणी तुझ्या मनाला दुखावून जातं, तर कधीकधी आपल्याच व्यक्ती ज्यांवर आपण विश्वास टाकतो त्या देखील सोडून गेलेल्या दिसतात. प्रत्येक वेळेस काही भावना तू व्यक्त कराव्या अशी काही आवश्यकता नाही. प्रेम, अपयशानंतर स्वतःवरचा राग तू या सगळ्यांवर एकटाच काढत आहेस. मला माहीत आहे की काही काळ तू एकट्यात घालवला आहेस. बाळा, तुझी काही स्वप्न आहेत जी तुला पूर्ण करायची आहे. कधी तुझं मन तिकडे भिरकावतं, तर कधीकधी तुटलेल्या अवस्थेत माझ्याकडे येतं. आज मी तुझ्या मनाला त्या हेलकाव्यांमधून बाहेर पाडणार आहे. होय, तू सत्य ऐकत आहेस. कारण काही लोक तुझ्या मनाचा विचार न करता काही असे तुझ्यासोबत बोलून जातात ज्यामुळे तुझ्या मनाला काही दुखापत झालेली आहे. आज घराबाहेर पडण्या अगोदर तू हा संदेश संपूर्ण ऐकून घे. या संदेशातून तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. नको नको अशा विचारांनी तुझं मन ग्रासलेलं आहे, पण मी तुझ्यासाठी आज ते सर्व काही करणार आहे ज्याची तू प्रतीक्षा करत आहेस. मी माझा प्रकाश तुझ्या संपूर्ण जीवनावर पसरवतो. तुला आनंदी करण्यासाठी, तुला भेटवस्तू देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. तुझी गुरुमाऊली तुझ्यापुढे उपस्थित आहे. तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी, तुझ्या केलेल्या प्रयत्नांमध्ये तुला यशस्वी करण्यासाठी मी आज तुझ्यापुढे आलो आहे. तुला असं वाटत असेल की संकट काही संपतच नाहीत. एकामागून एक परिस्थिती मला सामना करावा लागतो. बाळा, थकलेल्या अवस्थेत किंवा खूप त्रासलेल्या अवस्थेत राहू नकोस. कारण अगदी तू योग्य मार्गावर पुढे जात आहेस. पुढे तुझा मार्ग नकोसा नसेल तर हवासा असेल. कारण आता संकट दूर पळवल्या जाणार आहेत. तुझ्यासाठी दैवी आशीर्वाद मी पाठवत आहे. तू स्वामींपाशी आपल्या मनातील ते सर्व काही बोलला आहे. मग आता स्वप्न पुन्हा तुला त्या भरारीकडे, त्या आनंदाकडे न्यायला तयार आहेत. तू तयार आहेस ते सर्व काही स्वीकारण्यासाठी? विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात हल्ली जे काही विचित्र चाललेलं आहे ते मी क्षणार्धात थांबवू शकतो. तुझ्या आर्थिक अडचणी, तुझा आर्थिक तोटा, तुझे अपेक्षित काहीतरी येत आहे. होय, तू जे काही नकारात्मक आणि ऊर्जेचे दुष्परिणाम पाहिलेले आहेत, काही नकारात्मक गोष्टी अनुभवलेल्या आहेत, त्यातून बाहेर पडणारे मार्ग मी तुला दाखवणार आहे. अडकलेलं आहे असं वाटत असताना तुझ्यासाठी त्या नकारात्मक शक्ती दूर करणारे आशीर्वाद मी तुला देणार आहे. तुझ्या स्वामी आईवर तुझा विश्वास आहे ना? मग एक शक्ती आता जे काही तुला नकारात्मकतेने वेढू पाहत आहे, तीच शक्ती आज तुझ्या वर्तुळाबाहेर असेल. कारण आता तुझं वर्तुळ मीच रेखाटणार आहे. मी त्याच्यात माझा दिव्य प्रकाश भरणार आहे. तुझ्या संपूर्ण शरीराला काही काळ कंपायमान वाटू शकतो. ते सहन कर. कारण ते साधंसुधं नाही. परमेश्वराची दिव्य शक्ती तुझ्याजवळ येऊन पोहोचायचं एक शुभ संकेत असेल. बाळा, हलकंच तुझ्या मनाला आज काहीतरी जाणवणार आहे. तुला कुठून तरी एक दिव्य सुगंध येणार आहे. तो माझाच असेल बरं का. तू इकडे तिकडे पाहशील, त्याचा शोध घेशील, पण कदाचित तुला कोणी दिसणार नाही. पण लक्षात घे की हे संकेत आहे की मी तुझ्या जवळपास आहे. बाळा, तुझ्यासाठी मी ते सर्व करणार आहे, ज्यामुळे तुझं जीवन
पुढे जाणार आहे. तुझ्या शक्यतांना मी पुढे करत आहे. कदाचित तुझा विश्वास बसणार नाही इतके आशीर्वाद तू आता प्राप्त करणार आहेस. काही नको नकोशा गोष्टी आता तुला दूर करायच्या आहेत, कारण त्याचा आशीर्वाद देणारा तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कदाचित आजपासून या क्षणापासून तुला तुझ्या अवतीभोवती थंडगार वाटेल. तो ओलावा, तो मायेचा आशीर्वाद जाणवू लागेल. होय, कारण मी तुझ्या अवतीभोवती ते चक्र निर्माण करणार आहे जे तुझी संपूर्ण सुरक्षा करणार आहे. तुझ्या ध्यानात कोरलेलं आहे. तू कितीही दूर गेलास, कितीही चुका केल्यास, कितीही वेळा काही चुकीचं तुझ्या मनात वाटलं, तरीही तू स्वामीजवळ आलास की तुझं मन शांत होतं. जे विखुरलेले प्रश्न आहेत ते पुन्हा एकत्रित येतात आणि त्यातून उत्तर मिळायला सुरुवात होते. होय ना? लाखो लोकातून मी तुझीच निवड का करतो याचा प्रश्न तुला आहे ना? त्याचाच प्रश्नाचं उत्तर देणारा हा संदेश तुझ्या पुढे आहे. आज तू योग्य मार्गावर आला आहेस. अगदी तुझ्या जवळच त्याचं उत्तर आहे. बाळा, हा संदेश, हा मार्गदर्शक संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला याच संदेशातून मिळणार आहे. हा इशारा आहे की मी तुझ्यापर्यंत हा संदेश का पाठवला आहे. तुझ्या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं म्हणून या संदेशाचा स्वीकार कर. कधीकधी तुम्ही खूप काही नकारात्मक होता, काही नाती तुमच्या बाजूने कार्य करत नाही किंवा तुम्हाला अपेक्षित असे काही सहाय्य करत नाही, तेव्हा तुमच्या मनातली ऊर्जा नकारात्मक होऊ लागते. तेव्हाच मी तुम्हाला ओळखतो की तुमचे पर्याय आता तुमचे पुढे येणे आवश्यक आहे. तुम्हाला त्या माहिती असणे आवश्यक आहे की तुम्ही कुठे चुकत आहात किंवा कुठे निर्णय घ्यायला हवा. होय, कारण आज मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगणार आहे. कधीकधी काही नाते फक्त काही काळापुरते तुमच्या जवळ असते. ते नेहमीसाठी तुमच्यापर्यंत येत नाही किंवा तुमच्यासोबत संलग्नित नसते, पण तरी देखील तुम्ही त्या नात्यांना आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न करू लागता. पण कधीकधी जबाबदारी वाढल्यामुळे आणि काही गोष्टींमुळे तो दुरावा सहन करावा लागतो. तेव्हा ते येणारे सर्व काही स्वीकार करा, कारण ती परमेश्वरी इच्छा आहे. तुम्ही जरी काही गोष्टींमुळे परमेश्वरावर काही विरोध दाखवत असाल की काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत, अशा वेळेस देखील शांत राहा, संयम बाळगा, कारण याचे उत्तर पुढील काळात तुम्हाला मिळणारच आहे. होय, तुम्ही जेव्हा स्वप्न पाहता, स्वप्न रंगवता आणि मग फळाची अपेक्षा करू लागता, तेव्हा धीर ठेवणे, संयम ठेवणे हे देखील तुमचेच कर्म आहे. कर्माशिवाय गती नाही हे तुम्हाला ठाऊक असताना कधीकधी तुम्ही काही गोष्टींचा खूप काही पाठपुरावा करू लागता की हे असंच का, ते तसंच का, हे माझ्याच भाग्यात का, किंवा मीच एवढा दुर्दैवी आहे का, किंवा माझ्याच पाठी हे सर्व कर्म का. तर आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या या अंधकारात आता तुम्हाला त्या प्रकाशाची, दिव्य प्रकाशाची साथ मिळणार आहे. अचानक काही गोष्टी, बदल, चांगल्या बातम्या तुमच्या मार्गात येणार आहेत. घाबरून जाऊ नका. परिस्थिती बदलत आहे. ती वेगवान पद्धतीने बदलल्या जात आहे, कारण देवाने तसेच ठरवले आहे. जर तुम्ही काही अपेक्षा पूर्ण होत नाही, त्या गोष्टींचे योगायोग जुळून येत नाहीत, तेव्हा स्वामींना खूप काही बोलून घेता किंवा खूप नावे ठेवता, पण ते करणे थांबवा आणि भगवंतावर आरोप करणे थांबवा. कारण तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जे काही चांगले घडलेले आहे ते देणाराही परमेश्वर भगवंत आहे. तुमच्यासाठी अनेक अनुभव आहेत. दिव्य पैसा आहे, आर्थिक संपन्नता आहे, अचानक येणारे सुख आहे, अचानक येणारे आनंद आहेत. ते थांबता कामा नये, म्हणूनच तुम्ही देवावर अटूट श्रद्धा आणि विश्वास ठेवा. कारण तुमचं नशीब हे देवाच्या चक्रावर चालवण्यावर अवलंबून आहे. देव जे काही चक्र फिरवतो ते आज तुम्हाला कळत नाहीत, पण ते सर्व काही तुम्ही अनुभवत आहात. हे संपूर्ण ब्रह्मांड चालवणारा भगवंत तो चक्रधारी आहे.
ज्यावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याची सर्व काही अडकलेली कार्य सुरळीत पार करण्यासाठी देव त्याला त्या दिशेने नेऊन जातो आणि त्याला ते यशस्वी आशीर्वादही प्रदान करतो. त्याचप्रमाणे बाळा, तुझ्याही घरात तो दिव्य प्रकाश येत आहे. तुझं जीवन आता अनेक अशा चक्रातून जात आहे ज्याचा तू विरोध करूनही, सामना करूनही ते चुकवू शकत नाही. कारण आता ते सर्व काही चक्र फिरत फिरत तुझ्यातून नकारात्मकता काढून टाकण्यासाठी फिरवल्या जात आहेत. तू तयार आहेस त्या सर्व गोष्टींना सोडण्यासाठी ज्या तुझ्यासाठी त्रासदायक आहे? जर होय तर आत्ताच होय देवा, मी तयार आहे त्या नकारात्मक गोष्टींना सोडण्यासाठी याचा स्वीकार कर. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या काही कार्यांसाठी आणि आपल्या काही इच्छापूर्तींसाठी देवाला शक्ती मागता, ती तुम्हाला कमी पडत आहे हे देवाला ठाऊक आहे. पण देव तुमच्यात ईर्ष्या जागृत होऊ देत नाही. इतरांना पाहून तुम्हाला जिंकण्याची खूप इच्छा व्यक्त होते किंवा काही अशा गोष्टी करण्याची इच्छा व्यक्त होते की तो करत आहे मग मी का नाही. पण ते त्याच्या भाग्याचे लिखित आहे. त्याने तसे कर्म केले आहे म्हणून तो ते प्राप्त करत आहे. कदाचित काही गोष्टींमध्ये तुम्हाला दुःखाचा सामनाही करावा लागला असू शकतो. पण आज मात्र तुमची बेचैनी, तुमच्या जीवाची तडफड थांबणार आहे. आज रात्री तुम्ही एक सुंदर स्वप्न पाहाल, ज्या स्वप्नात देव तुमच्या भविष्याची सर्व काही तयारी तुम्हाला दाखवत आहे. जर तुम्ही ते स्वप्न पाहण्यास तयार असाल तर होय म्हणा. कारण तुमचे भाकीत तुम्हाला जाणून घेण्याची खूप काही आतुरता आहे, इच्छा आहे. तुमच्या छातीत धडधड आहे. ती धडधड फक्त ते जाणून घेण्यापुरती आहे, मला माहीत आहे. पण मी तुम्हाला शांत आणि आनंदाने परिपूर्ण करू इच्छितो. म्हणून मी अगदी तुम्हाला या क्षणाला शांत करू इच्छितो की शांतता पाळा. शांततेने, आनंदाने दिवस व्यतीत करा. अचानकपणे तुमच्यापुढे काहीतरी येईल जे तुमचा विश्वासही बसणार नाही. इतकं तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही ते तुमच्या स्वप्नातही पाहिलेलं नाही. तेव्हा अधिक स्वप्नांची वाट पाहिल्यापेक्षा आज मी तुम्हाला या संदेशातून काय देत आहे आणि काय तुम्हाला मिळणार आहे हे माझ्याच उपस्थितीत तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शक्यता तुमच्या आयुष्यात पूर्ण केल्या जाणार आहेत. या वर्तमानात तुमच्यासाठी खूप सुख मी लिहत आहे. जर तुम्ही ही संधी गमावू इच्छित नसाल तर होय देवा, ही संधी मी स्वीकारतो असे लिहा. इथून पुढे तुमच्यासाठी चमत्कार सुरू होणार आहेत. खूप प्रयत्न केलेले आहेस बाळा, मी तुझी हार होऊ देणार नाही. तुझा कठीण वेळ संपला आहे. तू खूप काही परीक्षाही दिल्या आहेत बाळा. याच दिवसांची तू वाट पाहत होतास. आता वर्षानुवर्षे वाट पाहिलेले ते सर्व काही संपणार आहे आणि तुला सर्व काही आनंदाचे प्राप्त होणार आहे. कदाचित कुणाला उशीर वाटत असेल तर तो उशीर थांबेल. तुमचे केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. तुम्ही अगदी आनंदाने तुमच्या जीवनात रममाण होणार आहात. तुमचे कुटुंबही तुम्हाला साथ देऊ लागेल. त्या कुटुंबाचा तुम्ही आनंद घ्या आणि तुम्ही सविस्तर हवे ते देवाकडे इच्छेने प्रगट करू शकता. तुमच्या भवितव्याची काळजी तुमचा देव करत आहे. विश्वास ठेवा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन तुम्ही ऐकत आहात हाच मोठा आशीर्वाद आहे. कारण तुमचे कल्याण करणारा तुमचा हा वेळ तुमच्या देवाच्या सेवेत जात आहे. देव तुम्हाला पैसा, आशीर्वाद, सुख, संपन्नता आणि भरभराटीचा आशीर्वाद देव करत आहे. जो कोणी या क्षणाला हा पवित्र दैवी संदेश आकर्षित करून संपूर्ण ऐकेल त्याच्या जीवनात सुखाची आशा आणि आनंदाचे क्षण आणि आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीचा आशीर्वाद स्वामी माऊली देणार आहेत. जर तुमचा देवावर, तुमच्या स्वामी शक्तीवर आणि दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे, या ब्रह्मांडाच्या दैवी शक्तीवर विश्वास आहे, तर आत्ताच होय माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. जिथे कुठे तुम्हाला एकटे वाटत असेल तिथे स्वामींचे नामस्मरण करा. नामस्मरण
हे तुमच्यासाठी अगदी सहज करण्यासारखे आहे. ते तुम्ही कुठल्याही वेळेत करू शकता. तुमची इच्छा लवकरच पूर्ण केल्या जाईल. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, बाळा, तू कधीतरी दूर नजर करून काही अनुभव केला आहेस का? दूर कानांना टवकारून काही ऐकण्याचा प्रयत्न केला आहेस का? जर तुझ्या आयुष्यात तुला कितपत ऐकू येतं आणि तुला तुझी नजर जाईपर्यंत ते सर्व दिसतं, या पलीकडेही जगात खूप काही आहे जे आज तुला दिसत नाही, पण ते तुझा भगवंत परमेश्वर सर्व काही पाहू शकतो. तू जे काही मागत आहेस त्यातच तुझं कल्याण असेल हे तुला माहीत आहे का? जर त्यात तुझं कल्याण असेल तर मी अवश्यच ते तुला भेटवस्तूच्या रूपात, आशीर्वादाच्या रूपात आणि अनेक चमत्कारांच्या रूपात प्रदान करणार आहे. या पडद्याआड काय आहे हे आज तुम्ही पाहू शकत नाही, विश्वास देखील ठेवू शकत नाही. मी जरी आज तुला ते आकाशात दाखवलं, तुझ्या स्वप्नात दाखवलं, तरी ते तुला कळणार नाही. तेव्हा या जगासारखे अनेक जगं आहेत. ते भगवंताच्या अधीन आहेत, स्वाधीन आहेत. म्हणूनच जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही. तू तुझ्या कुटुंबासाठी आनंद वेचू पाहत आहे. तुझ्या कुटुंबाला नक्कीच तो आनंद देण्यासाठी तुला मी शक्ती प्रदान करतो. तू ती आर्थिक संपन्नता एकत्रित करू शकशील. तुझ्या आयुष्यातील अडचणी दूर करणारे आशीर्वाद देणारा हा दिव्य संरक्षण करणारा आशीर्वाद रूपी संदेश तू स्वीकार कर. अगदी क्षण क्षण तुझ्या त्या सर्व नकारात्मक ऊर्जेपासून तुझं संरक्षण करणारी माऊली आज तुझ्या पुढे आहे. नजरेपुढे स्वामी माऊली असताना तुझ्या अपेक्षा पूर्ण होणारच आहे. तुझे संकट, त्रासदायक गोष्टी, चुकीच्या जीवनातील व्यक्ती दूर जाणारच आहेत. यावर विश्वास ठेव. तुझ्या सभोवतालचे सर्व काही वातावरण सुखद अनुभवांनी, आनंदाने भरून जाणार आहे. बाळा, हे सर्व काही आनंद स्वीकार कर. तुझ्यासाठी हे 24 तास खूप काही महत्त्वाचे आहेत. तू खूप काही आनंदासाठी तयार केल्या जात आहे. एक मोठी आनंदाची बातमी तुझंच एक नातं तुझ्यापर्यंत आणणार आहे. तेव्हा त्या आनंदासाठी, होय देवा, मी ते आनंद स्वीकार करतो असे टाईप कर. तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ आहे. वर्षानुवर्षे तुम्ही केलेल्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला मोठे यश आणि त्याची हमी होती की आता ते मिळणारच आहे आणि ते तुमच्या दूर जात होतं. पण आता मात्र तुमच्या जीवनातली काही गती देवाने बदलली आहे. काही चक्र देवाने फिरवली आहेत. तुमच्याकडे ते अनपेक्षित यश येत आहे. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवू शकत नाही इतकं यश तुम्हाला दिलं जात आहे. आता तुमच्या जीवनात ते सर्व सुख आणि आशीर्वाद तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. हे ऐकल्याशिवाय तू याचा निरादर केला नाहीस, अनादर केला नाहीस, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि म्हणूनच मी माझ्या आनंदाचा वर्षाव तुझ्यावर करतो आणि तुझी सर्व संकटे दूर व्हावीत यासाठी तुझ्या पुढे काही संकेतही देतो. ते संकेत स्वीकार कर. इथून पुढे हे 24 तास तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे, तुझ्या अडचणी दूर करणारे आणि तुला विजयी घोषित करणारे असतील. तुम्ही जिथे हार मांडली होती तिथेच तुमचा विजय निश्चित केला जात आहे. काहीतरी जीवनात स्थिर होणार आहे. तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आता तुम्ही जिथे पाऊल टाकाल तिथे तुम्हाला यशाची जाणीव होणार आहे. तुमचं मन स्थिर होणार आहे. तुमचा आशीर्वाद वाढी लागणार आहे. मनाला धीर भेटणार आहे, कारण देव तुमच्या सोबतीला आहे. जेव्हा देव सोबतीला असतो तेव्हा कुणाचीही भीती मनात बाळगायची आवश्यकता पडत नाही. आज मोठा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे. तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी देवाने ती शांतता, तो आनंद परिपूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यात काही गोष्टी, काही दिशा तुम्हाला दाखवल्या आहे. तुमचा दिलेला हा वेळ व्यर्थ नाही, तर तुमच्या अडथळ्यांना दूर करणारा आहे. तुमच्याजवळ दिव्य प्रकाश येत आहे, तो स्वीकार करा. तुमचं भविष्य काळोखातून दूर जात आहे
आणि ते आनंदासाठी तयार केल्या जात आहे. दैवी कृपा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. तुमची शक्ती वाढवल्या जात आहे. स्वामींचा हा आश्वासनात्मक संदेश तुम्ही जर स्वीकार केला आहे तर स्वामी म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर जो कोणी माझा प्रिय बाळ विश्वास ठेवतो त्याच्या जीवनातील सगळी काही वादळं मी दूर करतो, तेही क्षणार्धात. म्हणूनच आयुष्यात पुढे जायचं असेल तर विश्वास ठेवा दैवी शक्तीवर, आपल्या कर्मावर आणि आपल्या स्वतःवर. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हा तुम्हाला तुमच्या काळजीपासून, त्रासापासून, संकटापासून कुणालाही अडवण्याची गरज पडणार नाही आणि आपोआप ते सुटत जाईल. त्या अडचणी दूर होतील, तुमचं आयुष्य सुरक्षित होईल आणि तुम्ही विश्वासाने राहू शकाल, नांदू शकाल आणि शांततेत राहू शकाल. जर तुम्ही आजचे हे सर्व आशीर्वाद स्वीकार करत आहात तर होय देवा, मला आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापुढे येऊन तुम्ही ऐकला आहे तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या भाग्याचे द्वार आज उघडल्या जात आहे. कुणीतरी त्यावर थाप दिली आहे. ती थाप भगवंताची आहे. कारण तुम्ही हे ऐकावे, तुमच्या मनातील संघर्ष कमी व्हावा, नकारात्मक ऊर्जा दूर जावी, यासाठी स्वामी माऊलींनी तुम्हाला निवडून तुम्हाला हा संदेश दिला आहे. तुम्ही जर हा मनपूर्वक ऐकला आहे, यातील आशीर्वाद स्वीकार केले आहेत तर तुमच्यासाठी अतिशय शुभ बातमी येत आहे. ती स्वीकार करा, आनंदी व्हा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी